प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रवादी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्त झाले असल्याचा उल्लेख केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते पियुष गोयल यांनी केला। त्यावरून एकच गदारोळ सुरू झालाय, तर दोन्ही राष्ट्रवादींचं विलीनीकरण आजच्या घडीला तरी शक्य नसल्याचंही मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं। पियुष गोयल नेमकं काय म्हणालेले आहेत आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहू। राष्ट्रवादी आमदारांच्या निर्णयामुळे त्या महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री झाल्या, त्या म्हणजे सुनेत्रा पवार। दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचं विलीनीकरण आजच्या घडीला तरी शक्य नाही। अजित पवारांनी पुणे आणि पिंपरीत महापालिका निवडणूक महायुतीत लढवली असती तर तिथेही सत्तेत असते। पियुष गोयल यांनी एका मुलाखतीदरम्यान हे वक्तव्य केलेलं आहे। एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी हे वक्तव्य केलेलं आहे। यातलं सगळ्यात महत्त्वाचं वक्तव्य हे आहे की प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती झाली असा दावा त्यांनी केलेला आहे। राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याचा दावा केलेला होता, तर प्रफुल्ल पटेलांनी हा दावा फेटाळलेला आहे। खुद्द पटेल यांनीच पूर्णविराम दिला आहे। सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर पोस्ट करत त्यांनी या सर्व बातम्या फेटाळलेल्या आहेत, केवळ अफवा असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। तर त्यांनी एक्स पोस्ट मध्ये काय म्हटलंय, राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी माझ्या नियुक्तीबाबतची बातमी मी पाहिली। या बातम्या पूर्णपणे निराधार असून त्यात कोणतंही तथ्य नाही। लोकशाही मार्गानेच निर्णय होणार। राष्ट्रवादी काँग्रेस हा लोकशाही मानणारा पक्ष आहे। महत्त्वाच्या पदाचा निर्णय आमचे ज्येष्ठ नेते, आमदार आणि पदाधिकारी यांच्याशी चर्चा करूनच घेतला जातो। आमचा पक्ष सर्व सदस्यांच्या भावनांचा आदर करतो। राष्ट्रीय पक्ष म्हणून अशा बाबींमध्ये आम्ही प्रस्थापित प्रक्रियेचंच पालन करतो, अशी एक पोस्ट प्रफुल्ल पटेल यांनी केलेली आहे। आधी पियुष गोयल यांनी एका मुलाखती दरम्यान वक्तव्य केलं आणि त्यावर मग स्पष्टीकरण देण्यासाठी प्रफुल्ल पटेलांना एक पोस्ट सुद्धा करावी लागली। या संदर्भात बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी संदीप राजगोळकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। संदीप, आधी तर असं वक्तव्य येतं, त्यानंतर स्पष्टीकरण येतं। मुळात अशी एखादी राजकीय घटना तेही केंद्रीय मंत्र्याकडून घडते, त्यामागे काहीतरी हेतू असतो अशी चर्चा स्वाभाविकपणे रंगते। काय हेतू असू शकतो, जर असेल तर कशा प्रकारे पाहायचं, आधी या वक्तव्याकडे आणि मग आलेल्या स्पष्टीकरणाकडे? अगदी विक्रांत, शंका उपस्थित होण्यासारखंच हे वृत्त म्हणावं लागेल, कारण पियुष गोयल हे माहिती आहे आपल्याला की कोर कमिटीमधले म्हणून त्यांना ओळखलं जातं भाजपच्या। आणि सध्याची जी सगळी राजकीय परिस्थिती महाराष्ट्रामध्ये घडते